रायगडा सांगणार रे माझा राजा बोलत कसा होता. ए ए रायगडा सांगणार रे माझा राजा चालत कसा होता. ए ए रायगडा सांगणार रे. मिर्जानं जरी चाल टाकली आणि पुरंदरावरती दिलर खानाला पाठवलं. पुरंदरावरती उभा होता आमचा मुरारबाजी. दिलर खानाचा सगळा सैनिक मुरारबाजीच्या अंगावर तुटून पडलं, पण मुरा काय करायला तयार नव्हता. शेवटी त्या मुराचं आसमानी शौर्य बघितलं, थांबला तिथंच. आणि त्यावेळी कळालं दिलर खानाला मराठे नेमके असतात तरी कसे, तर ते मुरारबाजी देशपांडेंसारखे. थांबला तिथंच आणि शेवटी त्यानं तुकडा काढला. मुराला म्हणाला, सुन मुरा, अरे ऐक मुरा, मुरा हे आमच्या स्वराज्यात त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय आहे, तुला जहागीर देतो, माणिक मोती देतो. तसा मुरा म्हणाला, अरे सुन दिलेर, अरे ऐक दिलेर, अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना आज वक्त बेईमान झाला असेल. अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना आज वक्त बेईमान झाला असेल, पण लक्षात ठेव दिलेर, आम्ही मराठे कधीच रक्ताला बेईमान होत नसतो. आम्ही मराठे कधीच रक्ताला बेईमान होत नसतो. सईबाई साहेब संभाजी राजांच्या मातोश्री त्या शेवटचा श्वास मोजतायत आणि अफजल खान नावाचं संकट आलं. महाराजांना पत्र मिळालं, अफजल खान आपल्या भेटीला येतोय. स्वराज्यातले तुळजाभवानीच्या मंदिरावरती आक्रमण केलंय. स्वराज्यातले एक 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 गड किल्ले, एक 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 हिंदू देवतांची मंदिरं बाटवत निघालाय. राजा काहीतरी करा, तो अफजल खान स्वराज्य स्वराज्य गिळायला आलाय. आणि दुसऱ्या दिवशी महाराजांच्या प्रिय पत्नींचं निधन झालं. महाराजांनी आपल्या पोराला शेवटचं बघितलं, आपल्या बायकोला शेवटचं बघितलं आणि स्वराज्याचा छत्रपती घोड्यावरती बसला आणि मान ठोकून आपल्या हिंदू लोकांच्या संरक्षणासाठी आपला राजा प्रतापगडावरती गेला. दादांनो, या माणसानं स्वतःचा संसार नाही केला, या माणसानं स्वराज्याचा संसार केलाय, म्हणून तुमचा आणि माझा संसार फुललाय. ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती सुद्धा आमच्या छात्या फुगतात, त्या राजाला जाऊन बरेच वर्ष झाली तरी आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विरोध होतो. आजही संभाजी राजांच्या नावानं जो महाराष्ट्र उभारला, ज्या संभाजी राजांनी केसाच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चांबडी सोलून घेतलीत, ज्या संभाजी राजांच्या रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला, अंगावरचे अवयव शिल्लक राहिले नव्हते तरी राजा झुकला नाही. अंगामध्ये रक्त, अरे हनुमानाला सेंदूर फासावा तसा माझा शंभू राजा दिसत होता, तरी राजानं बलिदान दिलं. कोणासाठी दिलं? तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. आज तुमच्या आणि माझ्या बापाच्या नावावर जे सातबारे निघतात ना, त्या सातबाऱ्याचे जनक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहेत. बापा समान असताना संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला. बापा समान असताना संभाजी राजांच्या नावाला माग खेचण्यात आलं. बापा समान असताना संभाजी राजांच्या नावाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. तुमची माझी मनगट का तापली नाही? तुमच्या माझ्या अंगातला वाघ का जागा झाला नाही? अरे जन्माला आल्यावरती घेतलेला पहिला श्वास आणि पोरांनो जाताना सोडणारा शेवटचा श्वास हे फक्त छत्रपती संभाजी महाराजांचं देण आहे. इतिहास के पन्नों पर तालिबानी सोच पुरानी है. इतिहास के पन्नों पर तालिबानी सोच पुरानी है. रोक दिया उस आंधी को, ओ खून मराठों का खानदानी है. अब्दाली आया था करने दिल्ली पर आक्रमण. वीर गाथा देख के मराठों का सज गया पानीपत का रण. अब्दाली को दिल्ली जीतकर दिल्ली पर राज करना था. अब्दाली को दिल्ली जीतकर दिल्ली पर राज करना था, लेकिन मराठों को राष्ट्र बजाकर खुद पर नाज करना था. आसान था हमारे लिए नर्मदा तक रुक जाते. आसान था हमारे लिए नर्मदा तक रुक जाते. अब्दाली की आंधी देख उसके सामने झुक जाते. छत्रपति के वंशज थे हम, छत्रपति के वंशज थे हम. कैसे रह पाते मौन, शमशीर ना उठाते तो राष्ट्र बचाता कौन. भूखे पेट शस्त्र उठाकर हम ही अब्दाली से लड़े थे. भूखे पेट शस्त्र उठाकर हम ही अब्दाली से लड़े थे. वीरता के झंडे हमने पानीपत में गाड़े थे. अहद तंजावर से तहद पेशावर तक, अहद तंजावर से तहद पेशावर तक अवगा मुल्क अपना है. पूरा
हिंदुस्तान जिंदाबाद रहे, पूरा हिंदुस्तान जिंदाबाद रहे, यही सिर्फ मराठों का सपना है, यही सिर्फ मराठों का सपना है. जगात सगळ्यांचा नाद करा, पण मराठ्यांचा नाद करायचा नाही. कारण मराठा जर एकत्र आला तर आता लाखात येत नाही, तर तो आता कोटीत येतो. It's a song about a warrior